रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 10 जून 2026. आज आमचा अधिक मासातील गाडीने नर्मदा परिक्रमेचा आहे 12वा दिवस आणि आम्ही आहोत आता ओंकारेश्वर या ठिकाणी. आज आमची नर्मदा परिक्रमेचा संकल्प सोडपूजा आहे आणि आम्ही आलेलो आहोत आता आदिवासी धर्मशाळेमध्ये. सगळे परिक्रमावासी सकाळ सकाळी गाडी आमची पोहोचली, फ्रेश झाले आणि आता सगळे निघालेले आहेत गोमुख घाटावरती स्नानासाठी. तर चला जाऊयात नर्मदे हर. आम्ही आता आलेलो आहोत गोमुख घाटावरती आणि परिक्रमावासी काही स्नानाला गेलेले आहेत. तर दुसरीकडे परिक्रमावासी संकल्प सोडपूजेला बसलेले आहेत. नित्यं वेदवाणी प्रवर्ते गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओंकार बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. श्री ओंकाराय नमो नमः. कमंडल मध्ये फुल घाला, फुल आणि पाणी अंगावर शिंपा. देव शांतिरंतरि जगुं शांति हे पृथ्वी शांतिरापा शांतिरुपते शांति वनस्पते शांतिरुष्वे देवा शांति शांतिरेव शांति धामा शांतिरेधे. जतो यथा समीयसे तदोनो अवयं गुरुशन्नः गुरुपजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशान्ति. कर्मणा स्वर्देवे खुनो दधत्ता. आरतिक्यम आरती करायची आपल्याला. निरांजनी हर नर्मदे 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 हर. मात गंगे हर जटाशंकरी हर नमः पार्वती पतये हर हर महादेव. संकल्प सोड पूजा झालेली आहे आणि परिक्रमावासी आता आवरत आहेत. यानंतर आम्ही जाणार आहोत ममलेश्वरांवरती अर्धजल चढवण्यासाठी आणि त्यानंतर जाणार आहोत ओंकारेश्वरांवरती जल सोडण्यासाठी. परिक्रमावासींची संकल्प सोड पूजा झालेली आहे. त्यानंतर आता सगळेजण संकल्प सोड पूजा झालेली आहे. आता सगळे ममलेश्वरांच्या दर्शनासाठी चाललेले आहेत. आम्ही आता चाललेलो आहोत ममलेश्वर ज्योतिर्लिंगावर जल सोडण्यासाठी. सगळ्या परिक्रमावासियांचं ममलेश्वरांचं दर्शन झालेलं आहे. नर्मदे हर. आम्ही आता ममलेश्वरांचं दर्शन करून निघालेलो आहोत ओंकारेश्वरांचं दर्शन घ्यायला आणि प्रचंड गर्दी आहे. तर आम्ही आता दक्षिण तट क्रॉस करून उत्तर तटाकडे जातोय. खाली आहेत मा नर्मदा मैया आणि आता दक्षिण तट क्रॉस करून आम्ही चाललेलो आहोत उत्तर तटाकडे. नर्मदे हर. मी आता आलेलो आहोत मानदाता परिक्रमा करण्यासाठी. तर मी यंदाची परिक्रमा आहे ती नावेने करते, कारण की या 15-16 दिवसामध्ये एवढं त्रास झालेला आहे. म्हणजे 15-16 दिवस एकदम शारीरिक त्रास झालेला आहे. शरीराला आराम भेटला नाही आणि आता उभं राहिलं तरी इतका अशक्तपणा येते, चक्कर येते. त्याच्यामुळे यंदा आम्ही नावेने परिक्रमा करणार आहोत. तसंच आम्ही ऋणमुक्तेश्वरांवरती डाळ अर्पण करायला जाणार आहोतच. आता इकडे नाव आहे, परिक्रमावासी आहेत 7-8 जण, बाकी दर्शन घेत आहे. तोपर्यंत आम्ही परिक्रमा करून घेतो. निघालेलो आहोत मानदाता परिक्रमा करण्यासाठी. बोटीत बसलेला आहोत आणि सगळ्यात पहिलं म्हणजे आहे सेफ्टी. तर सगळ्या परिक्रमावाल्यांना त्यांनी सेफ्टी दिलेली आहे. ज्या व्यक्तीकडे सेफ्टी नसेल त्यांना 10,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्याच्यामुळे सेफ्टी दिलेली आहे आणि देणंही गरजेचं आहे. नर्मदे हर. परिक्रमावासी सेफ्टी घालून बसलेले आहेत. नर्मदे हर. इकडे आहे आपली माई. सुरू आहे आता मानदाता परिक्रमा आणि हा मानदातेचा ओम आकाशचा डोंगर आहे. रिस्की आहे बाबा. इथं पाणी कमी आहे ना, पाणी कमी असल्यामुळे. अरे 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 नर्मदे हर. मोबाइल का चक्कर में पड़ी रहो।
पाणी काचेसारखं आहे एकदम. मध्ये काचेसारखं पाणी एकदम. नर्मदे हर. घाट न घाट विराजत. मैयाच्या भजनामध्ये म्हटलेलं आहे, पहाडीमध्ये आणि घाटामध्ये मैया विसावलेली आहे. पाणी बघा ना तुम्ही, किती साक्षात स्वच्छ आहे एकदम. आता कावेरी मैया आणि नर्मदा मैयाच्या संगमावरती आलेलो आहोत आणि परिक्रमेत असल्यामुळे इथे डाळ घेतलेले. डाळ बघू. ही डाळ आता भिजवायची. कमंडलूचा दंडकचा धागा सोडायचा आहे आतमध्ये. चला जाऊया. नर्मदा मैयामध्ये आम्ही आता डाळ भिजवलेली आहे. इकडे बघा, गरमीची एवढी आहे. ही डाळ भिजवलेली आहे. खाली जर बघितलं तर सगळे नर्मदेश्वर आहेत, सगळे शिवलिंग आकाराचे आहेत. नर्मदे. तो भुव्या पण आतमध्ये गेलेला आहे, पाण्यामध्ये पोहायला लागलाय बघा, नावेच्या पाठीमागे चाललाय. नर्मदे हर. माईमध्ये प्रत्येक स्नान करणारा व्यक्ती, जर प्राणी असू दे कोणी असू दे, खूप भाग्यवान आहे. नर्मदे हर. आम्ही आता आलेलो आहोत ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी. तर याचं महात्म्य असं आहे, आपण नर्मदा परिक्रमात कोणाचं काही खाल्लं असेल, कोणाचं पिलं असेल, किंवा आत्तापर्यंत घरी आपण कोणाचं काही कर्ज असेल आपल्यावरती, तर या ठिकाणी डाळ अर्पण केल्यानंतर आपलं ऋण फिटून जातं. नर्मदे हर. रखिएगा थाली में, सारे दिन से मुक्ति हो जाएगी आज आपकी. दक्षिणा रखिएगा. ओम नमः शिवाय. सारी दाल अंदर ही चढ़ाने का मतलब है. ऋणमुक्तेश्वर महादेवांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आम्ही आता परत येऊन बसलेलो आहोत या ठिकाणी. आतमध्ये पुढेमध्ये सेफ्टी घातलेली आहे आणि आता आमची नाव थोड्याच वेळात निघणार आहे. आम्ही सगळेजण पुन्हा नावेत बसलेलो आहोत आणि आमची नाव निघालेली आहे पुढे. इकडे आहे कावेरी मैया नर्मदा मैया संगम. खाली बघा स्वच्छ दगड दिसतात पूर्ण मैयातले. नर्मदे आता ज्या ठिकाणावरून चाललेलो आहोत, सर्वांना हे वन जे दिसत असेल, या वनाच्या पलीकडे आहे सीतावन. ज्या ठिकाणावरून पायी परिक्रमावासी जातात, सीतावन संपलं की लागतं लक्कडकोट जंगल, तो हाच भाग आहे. नर्मदे सुंदर असं या ठिकाणी झऱ्याचं पाणी आहे. कुठल्याही प्रकारची घाण नाही, प्रदूषण नाही, काय नाही, काचेसारखं पाणी वाहतं एकदम. बोलो नर्मदा मैया की जय.
कमी झालेलं आहे. आमची नाव आता अटकलेली आहे. तहान लागलेली आहे आणि एकदम नैसर्गिक पाणी नर्मदे हर. अशा ज्या कपारी असतात ना, त्या कपारींमध्ये नर्मदा मैयाचं वाहन धुमरत म्हणजे मगर याच्यात लपून बसलेले असतात. नर्मदे आपण नेहमी पायी परिक्रमा करत असतो मानदाता, पण नावेने एकदा तरी अनुभव घेतला पाहिजे. छान वाटतंय. मैयाचा जो निसर्ग आहे तो पण बघायला भेटला. निसर्ग पण बघायला भेटला ना. झाडी, स्वच्छ पाणी. कदाचित वाघ पण येत असतील या ठिकाणी पाणी पिण्यासाठी, कारण घाण करण्यासाठी इकडं सामान्य माणसं पोचू शकत नाही. पोचायचं असेल तर नावेचाच मार्ग. ठिकाणी नर्मदा मैयामध्ये पाण्याचे 2 कलर झालेले आहेत. एक थोडासा निळसर आहे आणि एक थोडासा मातकट कलर आहे. नर्मदे इकडे धरणाचं काम सुरू आहे. नर्मदा मैयामध्ये पहिल्यांदाच असं जे जल बघायला भेटलेलं आहे. एक मातकट कलरचं जल आहे आणि एक निळसर कलरचं जल आहे. नर्मदे नर्मदे तर आम्ही आदिवासी आश्रमात आल्यानंतर या ठिकाणी सगळ्या परिक्रमावासियांनी भोजन प्रसादी केली. भोजन प्रसादी केल्यानंतर आता आवरावर सुरू आहे. अजून काही परिक्रमावासी दर्शनासाठी गेलेले आहेत. तोपर्यंत काही परिक्रमावासियांनी कपडे वगैरे धुतलेले आहेत, ते वाळायला टाकलेले आहेत. त्यानंतर सगळे एकमेकांना भेटत आहेत. कोण कुठं जाणार आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या ठिकाणातून सगळे परिक्रमावासी आलेले आहेत. आणि आपण आता थोड्याच वेळात निघणार आहोत. तर आमची ही यात्रा सुखकर, कोणाला काही त्रास न होता, काही दुर्घटना न होता एकदम आनंददायी अशी यात्रा आमची संपन्न झालेली आहे. आणि पुढची आपली यात्रा जी असणार आहे ती अधिक कार्तिकी एकादशीनंतर आपण नियमाने चालू करतो. तसं तर दसऱ्यामध्ये बरेच गाडीने परिक्रमा सुरू करतात, पण आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने आणि नियमामध्ये आपल्याला परिक्रमा करायची आहे. तर पुढची यात्रा जी असणार आहे ती याच्यापेक्षाही थोडी हटक्याने खूप सुंदर अशा प्रकारे असणार आहे. ही यात्रा आमची खूप सुंदर अशा प्रकारे झालेली आहे आणि सगळ्यांचा चांगला प्रतिसाद आला. तर पुढची यात्रा आपली 29 नोव्हेंबर 2026ला गाडीनेच आपली
स्लीपर कोचने यात्रा होणार आहे. शास्त्रयुक्त पद्धतीने होणार आहे. रोज सकाळ संध्याकाळ माँ नर्मदा मैयाची नित्यनेमाने आरती राहणार आहे. त्यानंतर भजन राहणार. ज्या ज्या ठिकाणी माँ नर्मदा मैयाचं स्नान आहे त्या ठिकाणी स्नान होणार. सत्संग होणार. ज्या आपण आश्रमात थांबू त्या आश्रमातल्या संतांकडून आपण सत्संग करून घेत असतो. तुम्ही इथून पाठीमागे व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. त्यानंतर जे पायी परिक्रमावासी आहेत त्यांचे अनुभव सांगण्यात येतील. ज्या ठिकाणी आपण थांबणार आहोत त्या ठिकाणाचं धार्मिक पद्धतीने जे आहे ते विश्लेषण पूर्ण आपल्याला धार्मिक माहिती भेटणार आहे. अशी ही आपली 29 नोव्हेंबरला यात्रा जी आहे परिक्रमा गाडीने सुरू होणार आहे. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी आत्ताच बुकिंग करून ठेवा, कारण 29 नोव्हेंबरच्या जवळजवळ हीच यात्रा सुरू असताना 5 ते 6 बुकिंग झालेले आहेत. अजून 3 ते 4 महिने बाकी आहेत. तर ज्यांना कोणाला यायचं असेल लवकरात लवकर बुकिंग करा. आणि आता थोड्याच वेळात सगळे परिक्रमावासी निघत आहेत. काय कोणी इंदोर, कोणी लातूर, कोणी सांगली, कोणी कोल्हापूर आणि यवतमाळ, नागपूर अशा ठिकाणी जे परिक्रमावासी आलेले आहेत. कोणी इंदोरवरून आहेत. तर ते परिक्रमावासी आत्ताच निघत आहेत. त्यांचे बुकिंग आहेत समोरचे. तर त्यांना आपण निरोप देऊयात आणि आपण आपल्या पुढच्या मार्गाला निघूयात. दोन्ही गाड्या तयार झालेल्या आहेत निघण्यासाठी. आणि तत्पूर्वी इंदोरवाले जे बाबाजी आहेत ते बाबाजी या ठिकाणी ड्रायव्हर मामांचा सत्कार करतायत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. कंटिन्यू केली. नर्मदे हार, नर्मदे हार. नर्मदे हार, नर्मदे हार. जिंदगी बा. नर्मदे हर. नर्मदे हार. कुंडलिका गवदे वारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की. नर्मदे हार. आता आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम घ्यावा. आम्ही आता चाललेलो आहोत परतीच्या प्रवासाला. आमची नर्मदा परिक्रमा यात्रा सफल झालेली आहे आणि आम्ही आता दक्षिण तटावरून उत्तर तटाकडे चाललेलो आहोत. जातो माघारी. नर्मदा माता तुमचे दर्शन झाले. आता नर्मदे हर मामा. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. ते गेले. व्यवस्थित जा. गेला फोन करा. नर्मदे हर. नाही नर्मदे हर. आज परतीचा दिवस आहे. आम्ही थोड्याच वेळात आता आळंदीला पोहोचणार आहोत. तत्पूर्वी आम्ही सिन्नरच्या पुढे एक पेट्रोल पंप आहे. पाठीमागच्या वेळेस आम्ही या ठिकाणी गाडी उभी करून आज एकादशी आहे. सगळ्या परिक्रमावासियांना फल आहार देणार आहोत. म्हणजे फराळ जो म्हणतो खिचडीचा तो देणार आहोत. तत्पूर्वी परिक्रमावासी चाय प्रसादी घेत आहेत.
नर्मदे हर. 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 साबुदाणा खिचडी तयार होते. इकडे साबुदाणा भिजायला टाकलेले होते. त्यानंतर इकडे मिरच्या आहे, शेंगदाणे इकडे बारीक करणार. आता तोपर्यंत परिक्रमा चाय प्रसादी घेतात. खिचडी प्रसादी होत आहेत दुसरी, आणि दुसरीकडे खिचडी प्रसादी बनलेली आहे. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासियांनी खिचडी प्रसादी खाऊन आता सगळेजण गाडीत बसतायत. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा यात्रा. चला आमची पुढची गाडी आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आज आमचा शेवटचा दिवस आहे. चाललोय चाकणला, आळंदीला. नर्मदे हर. आता थोड्याच वेळात पोहोचणार आहोत आमच्या आळंदी या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपलं निघण्याचं आणि शेवटचं जे स्थान होतं. तर आपल्या एक सोबत मैया आहेत, त्यांचा एक आपण अनुभव ऐकणार आहोत जाता जाता. नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा माझी पायी करण्याची होती. गौरी मैयाचे मी व्हिडिओ बघितले आणि अचानक बघता बघता अधिक मासाचं नर्मदा परिक्रमा निघाली आणि त्यात मग लगेचच ठरवले की जायचंच. आणि एक क्षणही न लावता अर्ध्या तासाच्या आत दोघांनी निर्णय घेतला की नर्मदा परिक्रमा करायची. आणि आजपर्यंत मी 53 वर्षाची आहे. 53 वर्षामध्ये मी कधीही बसचा प्रवास केलेला नाही. अगदी 2 किलोमीटर चालली बसमध्ये बसलेली असतानाही मी 2-4 वेळेस उलट्या करते. ह्या प्रवासात मला कुठल्याही प्रकारची उलटी वगैरे झाली. हा माझ्यासाठी सर्वात मोठा अनुभव आहे. आणि काहीची गोष्ट म्हणजे काल नर्मदा मैयाचं जल कमी होतं आणि मी त्या नदीच्या एकदम कडेकडेने आम्ही नदीतूनच चाललेलो होतो. कडेनी पण नाही म्हणता येणार, अगदी नदीतून चाललेलो होतो. नर्मदा मैयाला हेच म्हटलं, का गं नर्मदा मैया तू रागवलीस का? तर तिथं जाऊन जिथं संगमावर जाऊन पोचते कुठं आम्ही सामान ठेवतं तर नर्मदाचं पाणी आमच्या एकदम पायाजवळ येतं. तिथून सामान उचलते, अगदी थोडंसं तिथपर्यंत येतं. तिथून उचलते, असं 4 वेळेस झालं. आम्ही सामान उचलून थकलो, पण नर्मदा मैया आमच्या जवळ येत होती. आणि हे इतका मोठा अनुभव आहे की मला असं वाटत होतं की नर्मदा मैया रागवली नाही. मीच कुठेतरी माझा म्हणजे हा विश्वास कमी पडत होता की कुठेतरी की मीच कमी पडते. नर्मदा मैया सर्वांना तिच्या पोटात घ्यायला बघते. आणि हे खरंच आईपेक्षा आज माझ्या आईवडिलांना सतत आईवडिलांचा फोन यायचा सकाळ संध्याकाळ, तू ठीक आहेस का, तू ठीक आहेस का. केवळ याच कारणासाठी की बसमध्ये प्रवास हा माझा पहिल्यांदा प्रवास होता. माझ्या एवढ्या आयुष्यामध्ये हा माझा पहिला प्रवास होता. जास्त दिवसांचा.
जास्त दिवसांचा म्हणजे मी 1 दिवसाचाही प्रवास आजपर्यंत मी केला, जो केला तर तो उलट्या करून गेलेला आहे. हा माझा एवढा 15 दिवसाचा प्रवास अगदी सुखरूपाने न उलटी करता झालेला आहे. हा माझ्या सर्वात मोठा अनुभव आहे आणि खूप अशीच यात्रा माझी. आणि एक असे समोरच्या काही म्हणतात नर्मदे हर म्हणायचं आणि बसमध्ये बसायचं. म्हणजे हा एक खूप मोठा अनुभव आहे हा. नर्मदे हर. नर्मदे हर. आता चाकण या ठिकाणी आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहोत आता आळंदीमध्ये. पण ट्रॅफिक जाम असल्यामुळे वेळ लागतोय. तर सगळे परिक्रमावासी जे आहेत ते आता उतरून आपापल्या घरी निघून जातील. ची गाडी आलेली आहे आळंदीमध्ये आणि आता एक एक करून सगळे परिक्रमावासी उतरतील. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासियांचं 15 दिवसात एवढं घट्ट नातं झालं होतं की जाताना सगळ्यांना अश्रू अनावर होत आहेत. नर्मदे हर. तर सगळे परिक्रमावासी आपापल्या घरी व्यवस्थितपणे गेलेले आहे. आमची ही 15 दिवसाची यात्रा जी होती ती निर्विघ्नपणे एकदम आनंदाने पार पडली. कारण सगळ्यात पहिलं टेन्शन आलं होतं की अक्षय तृतीयाला विमलेश्वरवरून नाव बंद होतात आणि भावनगरचंही टेन्शन आलं होतं. कारण भावनगरला कुठेही कॉन्टॅक्ट नव्हता नावेचा, काय नाही. पण असं म्हणतात ना की मैया असली की सगळ्या गोष्टी त्या काय आपल्या सगळ्या घडून येतात आणि कुठेही आपल्याला अडचण येत नाही. तर आम्ही अचानकच सुरतला गेलो आणि सुरतला गेल्याच्या नंतर 9 वाजता नाव निघते. आम्हाला 9:30 वाजले आणि सुरतमध्ये परिक्रमेचा थोडंसं लांबून असतं. म्हटलं हॉटेल बुकिंग करायचे होते. हॉटेल बुकिंगसाठी आम्हाला हॉटेल भेटत नव्हते. पण म्हणतात ना नर्मदा मैया आपल्यासोबत असते, कोणत्या प्रकारचं विघ्न येऊन देत नाही. तर आम्ही तिथे पोहोचल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला उद्या यावं लागेल. मग 1 दिवस थांबायचं कुठे, कारण एवढे सिटी MIDC एरिया आणि हॉटेलही लांब लांब होते आणि रूमही भेटत नव्हते, हॉलही भेटत नव्हता. मग मैयानेच एका बाबाजींना तिथल्या गव्हर्नमेंट सर्व्हिसला जे होते नेव्हीमध्ये असतात, मर्चंट नेव्ही, त्यांना पाठवलं आणि सांगितलं की ते परमार्थ आश्रम आहे काही अंतरावरती, तुम्ही तिथे जा. तर आम्ही त्या परमार्थ आश्रमामध्ये गेलो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. इतकं सुंदर आश्रम होतं ते, एकदम भक्तिमय आणि साधनामय अशी जागा होती. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या परिक्रमावासियांनी खूप सुंदर अशी सेवा केली, टॉयलेट वगैरे साफ केले, पूर्ण अंगण झाडून काढलं, रांगोळी काढली आणि संत पंगतही झाली. प्रत्येक परिक्रमेत एक संत पंगत असावी, पण त्या ठिकाणी खरंच संत पंगत झाली. खूप छान वाटलं. त्यांनी आम्हाला खूप छान सेवा दिली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही नाव पार करून उत्तर तटावर आलो. जे आम्हाला अधिक मासामध्ये किंवा लेट झालं होतं, नावेने पार करून परिक्रमा कशी करायची ते टेन्शन होतं, ते टेन्शन दूर झालं. आणि बरं आमचीच गाडीवाले नव्हते, तर बरेच परिक्रमावासी होते, 2 व्हीलरवाले, 4 व्हीलरवाले. जवळजवळ आमचे 100 लोक सोडून अजून 150 परिक्रमावासी होते की भावनगरवरून जाणारे होते. तर असंच कोणाला भावनगरवरून जायचं असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करेल. कारण की जर याच्यात जर बघितलं तर मार्गदर्शन करणारे खूप कमी असतात, सांगत नाही योग्य रस्ता. आम्ही बऱ्याच जणांना विचारलं, बऱ्याच जणांनी कॉन्टॅक्ट नंबर दिले नाही. पण जर कोणाला खरंच लागत असेल भावनगरवरून जाण्याचा मार्ग तर मला संपर्क करा. व्यवस्थित निर्विघ्नपणे आमची यात्रा जी आहे 15 दिवसात पार पडलेली आहे. आणि या यात्रेमध्ये सगळ्यांचा प्रतिसाद एवढा छान होता की गौरीताई तुमच्याकडून म्हणजे याच्यात अशी काय होते की त्यांनी पहिली परिक्रमा केली होती, पण त्यांचं असं सांगणं होतं की गौरीताई तुमची परिक्रमा शास्त्रयुक्त पद्धतीने धार्मिक प्रत्येक स्थळाला गेले की तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन करायचे. त्यानंतर सत्संग व्हायचा, ज्या ज्या ठिकाणी आपण आश्रमात जाऊ तिथं संतांचा सत्संग किंवा आमचा सत्संग व्हायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त नर्मदा माईचं स्नान झालेलं आहे. कारण आपण परिक्रमा करायला नेतो आणि 1 ते 2 वेळा स्नान झालं त्याला महत्त्व राहत नाही. जास्तीत जास्त स्नान झाले आणि सगळेच परिक्रमावासी खूप चांगले भेटले, सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आणि अशीच आपली गाडीने नर्मदा परिक्रमा आपली 29 नोव्हेंबर 2026ला जाणार आहे. तर त्याही गाडीची आपली बुकिंग झालेली आहे आत्तापासूनच. जर ज्यांना कोणाला यायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही बुकिंग करा. मी खाली माझा नंबर देईल. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. आणि सगळ्या नर्मदा परिक्रमावासी 100 जण माझ्यासोबत होते. सगळ्यांना नर्मदे हर. माझ्याकडून या यात्रेमध्ये चूकभूल काही झाली असेल तर माफ करा, कारण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही आपली यात्रा एकदम आनंददायी, सुखकर आणि निर्विघ्नपणे पार पडलेली आहे. तर आपल्या 15 दिवसाच्या यात्रेचा ब्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. भेटू आपण 29 नोव्हेंबर 2026मध्ये. रामकृष्ण हरी, नर्मदे हर.